आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जयसिंगपुरात 2 घरफोड्यांचा छडा, 45,000चा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई, 4 संशयितांना अटक। जयसिंगपूर शहर व परिसरातील 2 घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत जयसिंगपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने रोख रकमेसह एकूण 45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर येथील 7व्या गल्लीतील योगेश सारस्वत यांच्या कार्यालयातून 3 ऑगस्ट रोजी 40,000 रुपयांची रोख रक्कम चोरीस गेली होती। या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी शिर्टी येथील रोहित बाबासो चौगले वय 35 याला ताब्यात घेतले। तसेच 23 एप्रिल 2026 रोजी उदगाव येथील शुभारंभ मंगल कार्यालयासमोरील खोत पेट्रोल पंपालगत असलेल्या जुन्या कौलारू घरातून 2 2.5 HPच्या इलेक्ट्रिक मोटारी, 2 इलेक्ट्रिक स्टार्टर आणि केबल असा सुमारे 5,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस केला होता। या प्रकरणी समर्थ सुनील कदम वय 19 जवाहरनगर कोल्हापूर, ओमकार तुकाराम पानकर वय 19 कनेरीवाडी आणि शिवा दिल बहादूर थापा वय 20 शिंगणापूर यांना पोलिसांनी अटक केली। दोन्ही गुन्ह्यातील एकूण 45,000 रुपयांचा रोख व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल कोरे जाधव बाबर तसेच पोलीस कॉन्स्टेबल जावेद आंबेकरी यांनी केले।